महाराष्ट्र राज्य या संघटनेमार्फत आज दिनांक 14/8/2023 रोजी 11ला आपण बोंबाबोंब आंदोलन जाहीर केलेले आहे। की आंदोलनाची जी मागणी आहे आपण मान्य मुख्यमंत्र्याला पण पत्र दिलेलं आहे, मान्य सामाजिक न्याय मंत्र्याला पत्र दिलेलं आहे, पोलीस स्टेशनची परवानगी घेतलेली आहे। शासनाच्या नियमाप्रमाणे आपले दिव्यांग बांधवाचे बोंबाबोंब आंदोलन चालू आहे। की आम्ही सगळे माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांचे सैनिक आहे, परंतु आमच्या काही प्रलंबित असणाऱ्या मागण्याकरता आम्ही न इलाजाने शासनाला कडू औषध देत आहे। तरी आमच्या मागण्या आहेत, नंबर 1, राज्यातील दिव्यांग बांधवाला 6,000 रुपये पेन्शन झाली पाहिजे। महाराष्ट्र राज्यातील सर्व दिव्यांग बांधवाला राजकीय आरक्षण मिळले पाहिजे। माझा दिव्यांग बांधव आमदार झाला पाहिजे, खासदार झाला पाहिजे, गावचा सरपंच झाला पाहिजे। नंबर 3, महाराष्ट्र राज्यातील माझ्या दिव्यांग बांधवाला विनाट घरकुल दिले पाहिजे। महाराष्ट्र शासनाने परिपत्र काढलेले आहे, 8 लावू नका दिव्यांगाला, परंतु ही ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगरपालिका आणि महानगरपालिका दिव्यांग बांधवाला 8 लावत आहेत की तुमच्या स्वतःच्या मालकीची जागा पाहिजे, परंतु माझा दिव्यांग बांधव जमिनीवर फरफटत असणारा घरदारी लोकांच्या भिक्षा मागतोय। त्या दिव्यांग बांधवांनी जागा कुठून आणायची? तरी ज्या गावात गावठाणाची जागा असेल येथील माझ्या दिव्यांग बांधवाला 1 गुंठा घरकुल बांधण्याकरता शासनाने दिली पाहिजे। आणि चौथी मागणी आहे की महाराष्ट्रातील माझ्या दिव्यांग बांधवाला आणि दिव्यांग बांधवाच्या पाल्याला शिक्षणात 100% सूट मिळली पाहिजे आणि दिव्यांग बांधवाच्या पाल्याचे शिक्षण शासनाने मोफत केले पाहिजे। दिव्यांग बांधव भिक्षा मागतोय, त्यांच्यापाशी पैसा नाही, शासन आम्हाला दिव्यांग बांधवाला 1500 रुपये पेन्शन देते आणि 1500 रुपयात आमची मुलं कशी शिक्षण शिकणार? आमच्या माघारी आमची मुलंही शिक्षा मागणार का? त्यासाठी शासनाला माझे सांगणे आहे की दिव्यांग बांधवाच्या पाल्याला सुद्धा 100% मोफत शिक्षण द्या। आमची 5वी मागणी आहे, महाराष्ट्र राज्यातील 3% आरक्षित नोकरी कोट्यातून असणारे आम्हाला नोकरी कोटा आरक्षित ठेवलेला आहे, परंतु काही बोगस दिव्यांगाचे सर्टिफिकेट काढून दिव्यांगाच्या कोट्यातून नोकरी करत आहे। जी बोगस आहे त्याची तुम्ही चौकशी करा आणि दिव्यांग कायदा 2016 नुसार कलम नंबर 92-93 ते त्यांच्यावर गुन्हे दाखल करा। माझ्या दिव्यांग बांधवाचा हक्क चोरत आहे, त्यामुळेच माझा दिव्यांग बांधव भिक्षा मागत आहे। आणि आमची मागणी आहे, महाराष्ट्रातील सर्व दिव्यांग बांधवाला घरकुल बांधण्यासाठी प्रत्येकी 1 गुंठा जागा मिळाली पाहिजे। आणि 7वी मागणी आहे, महाराष्ट्र राज्यातील सरकारी जमीन, दिलींच्या जागा आणि गायरान शेत्या आणि दिव्यांग आश्रम बांधण्याकरता तुम्ही घ्या। मोठे मोठे पुढारी सरकारी जमीन ताब्यात घेऊन तिथं अतिक्रमण करून
शासनाच्या जमिनी खचत आहेत, तरी माझ्या दिव्यांग बांधवाला अनाथ दिव्यांग आश्रम बांधण्याकरता शासनाच्या जमिनीच्या 8 नंबरची मागणी आहे. 5% दिव्यांगांचा निधी ग्रामपंचायत आणि नगरपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका ह्यातून माझ्या दिव्यांग बांधवाला राखीव ठेवण्यात येत आहे. परंतु नुसते शासनाचे परिपत्र काढून माझ्या दिव्यांग बांधवापर्यंत ही निधी पोहोचत नाही. वरी कुठली ग्रामपंचायत माझ्या दिव्यांग बांधवाला निधी देत नाही. अशा ग्रामसेवकवर तुम्ही निलंबनाची कारवाई करा. याकरता मी उपोषणाला बसलेलो आहे. 9वी आमची मागणी आहे की महाराष्ट्र राज्यातील दिव्यांग बांधवाला व्यवसाय करण्याकरता शासकीय कार्यालयासमोर 200 फूट जागा द्या. शासनाने परिपत्र काढलेले आहे, परंतु परिपत्राचा कुठलाही वापर ही शासकीय अधिकारी करत नाहीत. जी शासकीय अधिकारी चोर आहेत त्यांच्या चोऱ्या थांबल्या पाहिजेत. 10वी आमची मागणी आहे की महाराष्ट्र राज्यातील माझ्या दिव्यांग बांधव, एका डोळ्याने अंध असणाऱ्या दिव्यांग बांधवाला 30% सर्टिफिकेट शासन देते आणि 30% सर्टिफिकेट असल्यामुळे दिव्यांग बांधव शासकीय योजनेपासून वंचित राहत आहेत. त्याकरता